नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर नुकसान भरपाईसाठी अजूनपर्यंत ई-के-वाय-सी केली नसेल, तर तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे मिळणारच नाही. कारण की सरकारकडनं हे गाईडलाईन्स आहे, की तुम्ही जर नुकसान भरपाई अगोदर जर तुमची बँकेची आणि तुमच्या ऑनलाईन फॉर्म भरलेले जे तुम्ही आहे नुकसान भरपाईसाठी, त्याची ई-के-वाय-सी जोपर्यंत करत नाही, त्याचे पैसे तुम्हाला मिळणारच नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे, की ई-के-वाय-सी कशी करायची. ठीक आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हाला CSC service.mahaonline.gov.in च्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. इथं तुमच्या CSCच्या ज्या लॉगिनवर जो लॉगिन आयडी आणि पासवर्ड आहे त्याच्याने लॉगिन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे राईट साईडमध्ये एक ऑप्शन पाहायला मिळतील. इथं ऑप्शन पाहायला मिळतील आधार प्रमाणीकरण. त्याच्या खाली नैसर्गिक आपत्ती आणि शेती पिके नुकसान मदत हा एक खाली एक ऑप्शन पाहायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन पाहायला मिळेल. ठीक आहे. तर इथं तुम्हाला एक विशिष्ट क्रमांक टाकावा लागेल. तर तो विशिष्ट क्रमांक तुम्हाला कुठे भेटेल? तर तो तुम्हाला भेटेल तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयामध्ये. ठीक आहे. जिथं जमिनीच्या नोंदी वगैरे होता तलाठी कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये. ठीक आहे. भूमापन लेखा लेखा अधिकारी कार्यालय जे असतं तिथं. ठीक आहे. तिथं टाकल्यानंतर इथं तुम्हाला तो तुमचा विशिष्ट क्रमांक भेटल्यानंतर तो इथं टाकायचा आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं खाली तुम्हाला शेतकऱ्याची पूर्ण माहिती इथं पाहायला मिळून जाईल. ठीक आहे. इथं शेतकऱ्याची पूर्ण माहिती पाहायला मिळून जाईल. ही तुम्हाला इथं हाईड केली मी सिक्युरिटी रिझनसाठी. इथं तुम्हाला विशिष्ट क्रमांक दिसेल, शेतकऱ्याचं नाव, गाव, गट क्रमांक, तोटाचा प्रकार, ठीक आहे, बँकेचं नाव, बँकेचा खाते क्रमांक, IFSC कोड, मोबाईल नंबर सगळं इथं तुम्हाला पाहायला मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली थोडं स्क्रोल केलं तर तुम्हाला इथं नो ग्रीव्हन्स या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. जसं तुमच्यासमोर इथं दिसत असेल. ठीक आहे. नो ग्रीव्हन्स खाली एक बटन तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. इथं एक पाहू शकता तुम्ही इथं सिलेक्ट ग्रीव्हन्स एक बटन पाहायला मिळेल. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. इथं खाली सिलेक्ट एक ग्रीन बटन पाहायला मिळते. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि खाली पण तुम्हाला खूप काही अजून ऑप्शन पाहायला मिळतील. ज्याच्यामध्ये तुम्हाला जर काही चुकीची माहिती वाटते, जसं बँक अकाउंट नंबर चुकीचा आहे, IFSC कोड चुकीचा आहे, तर तिथं सिलेक्ट करून तुम्हाला सांगायचं आहे, की आमचं हे चुकीचं आहे. ठीक आहे. परत थोडं खाली स्क्रोल आल्यानंतर तुम्हाला इथं आधार ई-के-वाय-सी ऑप्शन पाहायला मिळते. समजा तुमच्या काही ऑप्शन तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं, की काहीतरी चुकी आहे, तर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ई-के-वाय-सी नॉट पॉसिबल या बटनावरती क्लिक करून तुमचा एक फॉर्म डाउनलोड होऊन जाईल. त्या फॉर्ममध्ये क्लिअरली लिहायचं, की असं-असं चुकी आहे आणि तो तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. ठीक आहे. आणि जर समजा काही चुकी नसेल, तर तुम्हाला इथं ई-के-वाय-सी या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला इथं टिक करायची आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला 4-5 बटन दिसतील. इथं तुम्हाला टिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं ओ-टी-पी या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सेंड ओ-टी-पी या बटनावरती क्लिक करून तुम्हाला ओ-टी-पी पाठवायचं आहे. ओके मित्रांनो. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल जिथं बोललं जाईल, की तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी पाठवला गेला आहे. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. परत तो ओ-टी-पी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि व्हेरिफाय ओ-टी-पी या बटनावरती क्लिक करून हे व्हेरिफाय करून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला काही करायची गरज नाही. खाली फक्त ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी पाठवायची आणि ओ-टी-पी टाकून व्हेरिफाय ओ-टी-पी या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. ओ-टी-पी या व्हेरिफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमची व्हेरिफाय सक्सेसफुली कंप्लीट होऊन जाईल आणि तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल जिथं तुम्हाला ई-के-वाय-सीची एक रिसिप्ट डाउनलोड होऊन जाईल, जिच्यामध्ये शेतकऱ्याची पूर्ण माहिती राहील. तर ही रिसिप्टची प्रिंट काढून तुम्हाला तुमच्याजवळ ठेवून द्यायची. तर हे सर्व काम तुम्ही घरबसल्या पण करू शकता, पण तुमच्याकडे CSC सेंटरची आयडी असल्याला पाहिजे. जर नसेल, तर तुम्हाला CSC सेंटरवर जावं लागेल किंवा सेतू केंद्रामध्ये जावं लागेल आणि तिथं जाऊन ही ई-के-वाय-सी तुम्हाला करून घ्यावी लागणार. जर तुम्हाला नुकसान भरपाई पाहिजे असेल तर. ठीक आहे मित्रांनो. आणि तुमची ई-के-वाय-सी झाली का नाही, हे जर तुम्हाला पाहायचं असेल, तर तुम्हाला MH डिजिटल मॅनेजमेंट महावीर अ, मायवेट ORG पेमेंट स्टेटस या वेबसाईटवर यायचं आहे. या दोघी वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. डायरेक्ट क्लिक करून तुम्ही इथं पोहोचाल. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक जो आहे, तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल पेमेंट स्टेटसमध्ये, की तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट झाली. आणि मित्रांनो, तुमची ई-के-वाय-सी जर सक्सेसफुली कंप्लीट झाली,
अनुदान तुम्हाला नुकसान भरपाईचं जे अनुदान आहे तुम्हाला 100% भेटेल. तुमची ई-के-वाय-सी झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं असे समजा. तुमचे पैसे 100% येईल मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती दिली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नुकसान भरपाईसाठी ई-के-वाय-सी कशी करायची ती पूर्ण प्रोसेस सांगितली आणि त्याच्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सीचा स्टेटस कसा पाहायचा आहे तेही सांगितलं. तो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा शेतकरी बांधवांसोबत ज्यांचे पैसे अजूनपर्यंत नुकसान भरपाईचे आलेले नाही आहे. तर ई-के-वाय-सीमुळे 7,00,000पेक्षा जास्त हे शेतकरी आहे ज्यांचे पैसे आलेले नाही आहे. तर ई-के-वाय-सी लवकरात लवकर करा मित्रांनो. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.